इर्मया अध्याय 27. यहुदाचे लोक नबुकदनेसरची सेवा करणार. यहुदियाचा राजा योशियाचा पुत्र यहोयाकीम याच्या कारकिर्दीच्या आरंभी हा संदेश याहवेकडून इर्मयाला मिळाला. याहवेनी मला असे म्हटले आहे, तांबड्याच्या वाद्यांचा व गुणाकार चिन्हाच्या सळ्यांचा एक जू तयार कर आणि तो तुझ्या मानेवर ठेव. मग यदोम, मोआब, अम्मोन, सोर व सिदोन यांच्या राजांना यरुशलेममध्ये यहुदियाचा राजा सिदकियाकडे आलेल्या दूतांसह हा संदेश पाठव. त्यांच्या अधिकाऱ्यांसाठी एक संदेश दे आणि सांग, इस्रायलचे परमेश्वर सर्वसमर्थ याहवे असे म्हणतात, तुमच्या धन्यांना सांगा की माझ्या महान शक्तीने व उगारलेल्या भुजेने मी पृथ्वी, सर्व मानवजात व प्राणी मात्रेस निर्माण केले आणि या सर्व गोष्टी मी माझ्या इच्छेस येईल त्याला देतो. यास्तव आता तुमचे सर्व देश मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुकदनेसर याच्या हवाली केले आहेत. मी सर्व वन पशु देखील त्याच्या अधीन होतील असे केले आहे. सर्व राष्ट्रे त्या देशाची वेळ येईपर्यंत त्याच्या पुत्राची व त्याच्या नातवाची सेवा करतील आणि नंतर अनेक राष्ट्रे व मोठमोठे राजे बाबिलोन जिंकून घेतील आणि त्याला आपला गुलाम करतील. जर कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुकदनेसरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन असे याहवे घोषित करतात, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही. तुमचे संदेष्टे, दैव प्रश्न करणारे, स्वप्नांचा अर्थ सांगणारे, मांत्रिक व जादूटोना करणारे म्हणतील, तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही. पण त्यांचे ऐकू नका, कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत. त्यांचे ऐकून तुम्ही केवळ तुमच्या देशातून दूर जाल. मी तुम्हाला तुमच्या देशातून हाकलून देईन आणि तुमचा नाश होईल. परंतु बाबेलच्या राजाच्या गुलामीला शरण जाणाऱ्या कोणत्याही राष्ट्राच्या लोकांना त्यांच्याच देशात राहण्याची मुभा असेल आणि त्यांना नेहमीप्रमाणे आपल्या शेतीची मशागत करता येईल, याहवे असे म्हणतात. हा संदेश मी यहुदियाचा राजा सिदकिया यास सांगितला. मी म्हणालो, बाबेलच्या राजाचे जू आपल्या मानेवर ठेव, त्याची व त्याच्या लोकांची सेवा कर, म्हणजे तुम्ही जगाल. जे राष्ट्र बाबेलच्या राजाला अधीन होणार नाही, त्यांना याहवेने देऊ केलेल्या युद्ध, दुष्काळ व मरी यांनी तू आणि तुझे लोक का मरावे? तुम्ही बाबेलच्या राजाची सेवा करणार नाही असे सांगणाऱ्या संदेष्टांचे ऐकू नका, कारण ते तुम्हाला खोटे संदेश देत आहेत. याहवे म्हणतात, मी त्यांना पाठविलेले नाही. ते माझ्या नावाने खोटी भविष्यवाणी करतात. म्हणून मी तुमचा आणि या खोट्या संदेष्टांचा नाश करण्यासाठी या देशातून तुम्हाला हाकलून देईन. मी याजकांशी व सर्व लोकांशी बोललो आणि त्यांना सांगितले, याहवे म्हणतात, मंदिरातून नेलेली सुवर्ण पात्रे लवकरच बाबेलमधून परत आणली जातील. असे सांगणाऱ्या तुमच्या संदेष्टांचे मुळीच ऐकू नका. ते तुम्हाला खोटे भविष्य सांगत आहेत. त्यांचे ऐकू नका. बाबेलच्या राजाच्या अधीन व्हा, तर तुम्ही जिवंत राहाल. हे नगर उद्ध्वस्त का व्हावे? जर ते संदेष्ट असतील व त्यांच्याकडे याहवेचे वचन असेल, तर याहवेच्या मंदिरातील सुवर्ण पात्रे मंदिरात व यहुदियाच्या राजाच्या महालात आणि यरुशलेममधील महालांमध्येच राहावी. ती बाबेलला नेली जाऊ नयेत, अशी त्यांनी सर्वसमर्थ याहवेस विनंती करावी. कारण स्तंभ, कास्याचे गंगाळ, धातूच्या बैठकी व या नगरात उरलेल्या